ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। तूने हमें उत्पन्न किया, पालन कर रहा है तू, तुझसे ही पाते हैं प्राण हम। दुखियों के कष्ट हरता है तू, तेरा महान तेज है छाया हुआ सभी स्थान। ईश्वर हमारी बुद्धि को श्रेष्ठ मार्ग पर चला, दाता हमारी बुद्धि को वेद मार्ग पर चला। पिता हमारी बुद्धि को सत्य मार्ग पर चला। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। आता मी आदरणीय तपोवनकर सरांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं। तर मित्रांनो, या मंत्रामध्ये काय होतं तर याचा भावार्थ जर आपण बघू, याचा भावार्थ जर आपण बघितला तर या मंत्रामध्ये ईश्वराची स्तुती होती, प्रार्थना होती आणि उपासना होती। हे कशी होती आपण छोट्याशा या नाटक रूपामध्ये बघू। तर आदरणीय तपोवनकर सर माझ्या आचार्य रूपामध्ये इथे बसलेले आहेत। मी आचार्यांची काही स्तुती करणार आहे, प्रार्थना त्यांना काही करणार आहे आणि उपासना करणार आहे। आचार्य हे जे आहेत या पंचक्रोशीतले एक वैदिक विद्वान आहेत। ते मला वेद ज्ञान देत आहेत, पण त्यांची फीस जी आहे ती खूप जास्त आहे। त्यांची वर्षाची फीस आहे 1 लाख रुपये, जी मी अफोर्ड करू शकत नाही। म्हणून मी त्यांची काही स्तुती प्रार्थना करून काही उपासना करणार आहे। तर मी आचार्यांना विनंती करणार, हे आचार्य प्रणाम। हे आचार्य, ईश्वराने मला चर्मचक्षु दिलेले आहे, त्या चर्मचक्षुने मी सृष्टी बघत आहे, पण याच्या सोबतच माझ्या ज्ञानचक्षुसाठी तुम्हाला मला ज्ञान द्यायची मी विनंती करतो। हे गुरुदेव, आपण दयाळू आहात, आपण विद्वान आहात, तुम्ही असंख्य असंख्य असे पुण्य कर्म केलेले आहे। यामध्ये अजून एक पुण्य कर्म तुम्ही ऍड करून मला हे वेद ज्ञान, पवित्र वेद ज्ञान मला तुम्ही द्या। हे प्रभू, मी तुमची फीस देण्यासाठी सक्षम नाही, तरी पण मी तुमच्या दैनंदिन जीवनातील बऱ्याचशा कामामध्ये मदत करण्यास तयार आहे। ही माझी मदत रूपी उपासना तुम्ही स्वीकार करा आणि मला तुम्ही तुमचं वेद ज्ञान देऊन माझे ज्ञानचक्षु जागृत करा। हे प्रभू, ही माझी तुम्हाला विनंती आहे। धन्यवाद। तर सरांनी मला अशा पद्धतीने तथास्तु म्हटलेला आहे। आता मित्रांनो, इसेन्स बघा। मी सरांकडे आलो, मी सरांना काय मागितलं मित्रांनो? मी सरांना काय मागितलं? इसेन्स सांगा मला। मी सरांना काय मागितलं? वेद ज्ञान। मी सरांना काय मागितलं? वेद ज्ञान। त्यांची फीस काय होती? 1 लाख। मग मी सरांना प्रार्थना काय केली की तुम्ही तुमची फीस माफ करा। सुरुवातीला मी काय केली? त्यांची स्तुती केली। मी काय म्हटलं, सर तुम्ही दयाळू आहात, तुम्ही विद्वान आहात, तुम्ही असंख्य असे पुण्य कर्म केलेले आहात। ह्याच्यामध्ये काय लपलेली होती? स्तुती। आणि प्रार्थना काय होती? मला वेद ज्ञान द्या आणि माझी फीस माफ करा। आणि याच्यासाठी मी काय करायला तयार होतो? सरांच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही मदती लागतील, सरांना भाजीपाला आणायचा असेल किंवा कुठलीही मदत असेल, सर शाळेत येऊन शिकवण्याच्या आधी बोर्डावरचं काय पुसायचं असेल, ज्या काही कामामध्ये मी त्यांना मदत करू शकेन त्या गोष्टीत मी त्यांना मदत करायला तयार आहे। ही झाली माझी उपासना। ही माझी काय झाली मित्रांनो? उपासना। म्हणजे ईश्वराला सुद्धा आपण जेव्हा एखादी प्रार्थना करतो
तर वेद मंत्रांमध्ये बऱ्याच वेद मंत्रांमध्ये अशाच रूपामध्ये मंत्र बनलेले आहेत. स्तुती, प्रार्थना आणि उपासना. सगळेजण माझ्यासोबत म्हणा. प्रत्येक वेद मंत्रामध्ये काय लपलेलं आहे? स्तुती, प्रार्थना आणि उपासना. तर मित्रांनो, आता वैदिक मंत्र, गायत्री मंत्राकडे बघूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय म्हटलेलं? ओम. ठीक आहे, बस काय आता तुम्ही आचार्य आहात. ओम भूर्भुवः स्वः. ओम हे ईश्वराचं नाव आहे, आपण सगळ्यांनी आताच ऐकलेलं आहे. आता भूर्भुवः स्वः या शब्दांमध्ये काय दडलेली आहे? स्तुती. भूहू म्हणजे काय मित्रांनो? प्राणस्वरूप. मित्रांनो, आपलं बॉडी, आपलं शरीर कशामुळे चालत आहे? ऑक्सिजनमुळे, ब्रीदिंगमुळे, प्राणामुळे. कशामुळे चालत आहे? आपली बॉडी प्राणामुळे. जर श्वासोच्छ्वास थांबला तर शरीर थांबत. मग ह्या प्राणाला गुणधर्म कोणी दिलाय? या शरीराला गुणधर्म कोणी दिलाय की या हवेमधलं ऑक्सिजन तो ओढून घेतोय आणि ऑक्सिजन घेतल्यानंतर त्याची बॉडी चालते. म्हणजे बॉडीला तो गुणधर्म कोणी दिलाय आणि या हवेतल्या ऑक्सिजनला तो गुणधर्म कोणी दिलाय की हे शरीर चालतं. हे गुणधर्म देणारा कोण आहे? तर मित्रांनो, तुम्ही बघता अशा पद्धतीने ईश्वराला प्राण स्वरूप का म्हटलेलं आहे? कारण या प्राणांचाही तो प्राण आहे. म्हणजे या प्राणाला गुणधर्म देणारा कोण आहे? तो ईश्वर. नंतर म्हटलेलं आहे भुवः स्वः. भुवः म्हणजे काय? दुःखनाशक. स्वः म्हणजे काय? सुखदायक. ईश्वर कसा आहे हो? दुःखनाशक आहे, त्यासोबतच सुख देणारा आहे. तो सुख कसं देतो आणि दुःख कसं दूर करतो? माणूस जन्मला त्याला काय पाहिजे? रडतं ना बाळ जन्मल्या. तो जन्मायच्या आधीच ईश्वर त्याच्या आईजवळ दूध देतो. तो जन्मायच्या आधीच त्याला चलायला धरती आहे. ईश्वराची लीला बघा. तो पृथ्वीवर यायच्या आधीच त्याच्या जेवणाची व्यवस्था ईश्वरानं केलेली आहे. शेतकरी एक मुठ्ठी बी जमिनीत टाकतो तर हजारो पटीनं जमीन त्याला धान्य देते. त्या जमिनीला गुणधर्म कोणी दिलाय? त्या बीला, ते आपण जे बी पेरतो त्या बीला गुणधर्म कोणी दिलाय की ते बी त्याच्यामध्ये गेल्यावर हजारो पटीनं बाहेर येते. आणि ज्याच्यात जाते ती कोण आहे? जमीन. त्या जमिनीला गुणधर्म कोणी दिलाय? या पाण्याला गुणधर्म कोणी दिलाय की ते पिल्यानंतर आपली तहान भागते. या आकाशाला गुणधर्म कोणी दिलाय की त्या आकाशातून पाऊस खाली पडतं. या सगळ्यांचा गुणधर्म देणारा व्यक्ती कोण आहे? देणारी शक्ती कोण आहे? ईश्वर. आणि तुम्ही जर सगळी सृष्टी पाहिली तर एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. यस ऑर नो? तुम्ही जर प्रत्येक पदार्थाला फोडत गेलात तर एंडला तुम्हाला काय मिळणार आहे मित्रांनो? प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. प्रत्येक पदार्थ हे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स असल्यामुळे वेगवेगळ्या रूपात आहे. तुम्ही 3 स्टेट्स ऑफ मॅटर पाहिलेत की नाही? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ह्याच्यामध्ये बदल काय? फक्त अणु रेणूंची संरचना बदललेली आहे. प्रोटॉन, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्सचे नंबर आणि त्यांची रचना बदलली की पदार्थ पूर्णपणे बदलतो. पण इकाई म्हणजे युनिट काय? प्रत्येक पदार्थाचं प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. याला वेदामध्ये काय म्हटलेलं आहे? सत, रज, तम. असं नाही की वेदामध्ये याचं ज्ञान नव्हतं. वेदामध्ये याला म्हटलेलं आहे सत, रज, तम. याला काय म्हटलेलं आहे? सत, रज, तम. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ईश्वराची आपण काय केली? स्तुती केली. काय म्हणून? ओम भूर्भुवः स्वः. हे परमात्मा, तुम्ही प्राण स्वरूप आहात, दुःखनाशक आहात आणि सुखदायक आहात. हे तुम्ही पाहिला जाता. प्राण स्वरूप काय की कारण तो प्राणाचाही प्राण आहे. दुःखनाशक आणि सुखदायक कसा आहे? ही ईश्वराने आपल्याला जन्म देऊन ही सृष्टी बनवून आपल्याला आपले दुःख दूर केले आणि आपल्याला सुख दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण ईश्वराची स्तुती केली. नंतर आपण ईश्वराला काय केली? प्रार्थना केली आणि उपासना केली. तर प्रार्थना काय केली? मी प्रार्थनाचा कडवा लास्टचा आहे, पण आधी प्रार्थना सांगतो. धियो यो नः प्रचोदयात. धी शब्दाचा अर्थ असतो बुद्धी. मित्रांनो, धी म्हणजे काय? बुद्धी. पीछे वालो धी म्हणजे काय? बुद्धी. बाजू वालो धी म्हणजे काय? बुद्धी. यस, धी म्हणजे काय? बुद्धी. तर आपण ईश्वराला काय प्रार्थना करतोय? हे प्रभू, माझ्या बुद्धीला सन्मार्गावर प्रेरित करा. आपण काय म्हणतो ईश्वराला? माझ्या बुद्धीला सन्मार्गावर प्रेरित करा. आपण काय दुसरी कोणती प्रार्थना केलेली नाही. प्रार्थना काय केली? बुद्धीला सन्मार्गावर प्रेरित करा. असं का म्हटलंय मित्रांनो? बिकॉज एव्हरी ऍक्शन फर्स्ट जनरेट इन युअर माइंड. प्रत्येक कृती पहिल्यांदा कुठे उगम पावते मित्रांनो? आपल्या बुद्धीमध्ये. साधी सोपी गोष्ट आहे. आई जर रात्री खिचडी करायची असेल तर ती पहिल्यांदा खिचडी कुठे उगम पावते?
तिच्या आधी डोक्यात विचार येतो की आज दळ तांदूळ भिजून खिचडी करायची आहे. पहिल्यांदा कुठे बनते खिचडी? डोक्यात. आता मला गेल्या गेल्या टीव्ही बघायचा, पहिल्यांदा विचार येतो, मग कृती येते. आज वैदिक गणिताचा वर्कशॉप होणार आहे, तो मी अटेंड करणार नाही, हे पहिल्यांदा विचार डोक्यात येतो, मग कृती पळून जायची होते. पहिल्यांदा कृती होते का? नाही. पहिल्यांदा काहीही कुठे येतं? डोक्यात येतं. पहिल्यांदा विचार कुठे येतो? डोक्यात येतो मित्रांनो. म्हणून आपण ईश्वराला म्हटलेलं आहे, माझ्या बुद्धीला सन्मार्गावर प्रेरित करा. मी सुरुवातीला पार्श्वभूमी बनवली होती. कित्येक IITians, IPS ऑफिसर्स, कित्येक विद्वान लोक आपल्या फॅमिली लाईफ मध्ये संतुष्ट नसतात, कित्येक जण आत्महत्या करतात. मग त्यांना मेन प्रॉब्लेम कुठे झाला तर त्यांची बुद्धी सन्मार्गावर नव्हती. त्यांची बुद्धी कुठे नव्हती? सन्मार्गावर नव्हती. म्हणून ह्या सगळ्या घटना त्यांच्या सोबत घडलेल्या आहेत. बुद्धी जर सन्मार्गावर असेल तर प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायची शक्ती आपोआप मिळते. म्हणून मित्रांनो, आपण या गायत्री मंत्राच्या माध्यमातून ईश्वराला काय म्हटलेलं आहे? माझ्या बुद्धीला सन्मार्गावर प्रेरित करा. मग याच्यासाठी काहीतरी उपासना लागेल की नाही? मी केली प्रार्थना, देवा मला डॉक्टर कर, त्याच्यासाठी नीटची परीक्षा पास होण्याची उपासना आहे. तसं ईश्वराला म्हटलं की मला माझ्या बुद्धीला सन्मार्गावर प्रेरित कर, उगीच प्रेरित होणार आहे का? नाही. ईश्वर कसा आहे मित्रांनो? ईश्वर दयाळू आहे, दयावान आहे. दयाळू आहे की नाही ईश्वर? बिलकुल दयाळू आहे. दयाळू आहे म्हणून तर वेळेवर पाऊस देतो, वेळेवर सूर्य देतो. जस्ट इमॅजिन, आठवडाभर सूर्य जर आला नाही तर काय होईल? तुम्ही फक्त इमॅजिन करा, आठवडाभर जर सूर्य आला नाही, कपड्याला बुरशी लागेल, जमिनीवर काय पिकणार नाही, खायला काय राहणार नाही, आणि सगळ्यांना स्कर्वी होईल. स्कर्वी डिसीज कशामुळे होतो? कोणत्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे होतो? 10वीच्या 9वीच्या? डी. विटॅमिन डी कुठून भेटतो? सूर्यापासून. तो जर आला नाही 8 दिवस तर सगळ्याचे गुडघे दुखायला सुरू होतात. 10वी मध्येच सगळ्याचे बोड हाड दुखायला सुरू होतात. मग ईश्वराने ही अशी सृष्टीची रचना केलेली आहे, त्याच्यामुळे तो कसा आहे? अतिशय दयावान आहे. तो आपल्याला वेळेवर सगळं काही देतो. तो ईश्वर दयाळू आहे, करुणाकार आहे. तो कधी कोणावर रागवत नाही, तो न्याय करतो. तो रागवत कोणावर नाही. न्याय आणि रागवण्यामध्ये फरक आहे. जर एखादा विद्यार्थी अभ्यास करत नसेल, एखादा विद्यार्थी जर अभ्यास करत नसेल तर सर त्याला पनिश करतात. तर ते पनिश केल्यामुळे सर क्रूर आहेत का हो? नाही. कारण या पनिशमेंट मध्ये त्याचं भलं दडलेलं आहे. ज्या पनिशमेंट मध्ये समोरच्याचं भलं आहे, आई वडील रागवतात मुलाला, शाळेत जे व्हायला त्याच्याकडे लक्ष दे म्हणतात की नाही आई वडील? तिथं जर तो ऐकत नसेल तर त्याचं पॉकेट मनी बंद करतील, त्याचे फालतूचे लाड बंद करतील, त्याला रागवतील, मारतील. आई पण मारते की नाही तुम्हाला? मग आई काय क्रूर आहे का? नाही. आई कधी क्रूर राहत नाही. आई ही प्रेमळच आहे. तुम्हाला मारते त्याच्यामध्ये तुमचं भलं दडलेलं आहे. तसंच ईश्वर पण दयाळू आहे, सर्वोपकारी आहे. तो दयेची एक मूर्ती आहे. तो कधी खोटं बोलत नाही, तो सदैव खरं बोलतो. तो कधी कुणाचा द्वेष करत नाही, तो सदैव प्रेमळ स्वभावाचा आहे. दुसऱ्याच्या उन्नतीमध्ये तो आपली उन्नती समजणार आहे. तसंच मग आपण काय म्हणतो ईश्वराला? हे जे तुझे धारण करण्यायोग्य जे गुण आहेत, भर्गः. भर्गः म्हणजे काय? ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. भर्गः स्वरूप. भर्गः स्वरूप म्हणजे अतिशय शुद्ध स्वरूप. जसं सोन्याला सोनार कसं करतो? आधी तापून त्याला शुद्ध करतो की नाही? तसं तापून जे शुद्ध झालेले गुण आहेत, तुझे हे जे शुद्ध गुण आहेत ते मी धारण करतो. तुमचे हे जे चांगले चांगले गुण आहेत ते मी धारण करतो आणि माझ्या बुद्धीला सन्मार्गावर प्रेरित करा. तर हे सन्मार्गावर प्रेरित करण्याच्या प्रार्थनेसाठीची उपासना काय मित्रांनो? तुमचे हे जे पवित्र गुण आहेत ते मी आत्मसात करणार आहे, ही माझी उपासना आहे. मी काय करणार आहे त्यासाठी? तुमचे पवित्र गुण आत्मसात करणार आहे. जसं मी आचार्यांना म्हटलं की माझी उपासना काय राहील? तुम्ही मला वेद ज्ञान द्या, मी तुमचे दैनंदिन जीवनातील कामं करण्यामध्ये तुम्हाला मदत करेन. तसंच ईश्वर, मी तुमचे सारखे पवित्र गुण माझ्यामध्ये धारण करण्याचा मी प्रयत्न करेन आणि माझ्या बुद्धीला तुम्ही काय करा? सन्मार्गावर प्रेरित करा. अशी ही प्रार्थना ईश्वराला आपण केलेली आहे. त्याच्यामध्ये स्तुती आहे, प्रार्थना आहे आणि उपासना आहे. तर मित्रांनो, सदैव लक्षात ठेवायचं, अभ्यास करताना यश मिळेल किंवा नाही मिळणार, खचून जायचं नाही. जे मिळेल त्याला बेस्ट पद्धतीनं करायचं. कर्म आपल्या हातात आहे, त्याला 100% कष्ट देऊन करणं आपल्या हाती. रिझल्ट मिळणं न मिळणं तुमच्या हाती
नाही, बिकॉज इट इज रिलेटिव्ह. तो दुसरा मनुष्य आणि त्या दिवशी कशी मानसिकता राहील. आणि ही काय पूर्ण आयुष्याची परीक्षा नाही. कोणतीही तुम्ही जी परीक्षा देता ते कुणाचं आयुष्य सांगत नाही, घडवत नाही. सरांनी कित्येक असे विद्यार्थी बघितले असतील की वर्गामध्ये खूप सारे मार्क घेतले पण पुढे जाऊन गटाळ्या हल्ले. म्हणजे एक कन्सिस्टन्सी पाहिजे. मन शांत ठेवायचं. जे जे समोर तुमच्या करिक्युलम येत राहील त्याला 100% तुमचं देऊन नेहमी सातत्यपूर्ण पद्धतीनं करत राहायचं आणि वाईट मार्गावर जायचं नाही. आपल्या बुद्धीला नेहमी कुठं ठेवायचं? सन्मार्गावर ठेवायचं. मोठ्यांनी सांगितलेलं ऐकायचं, अभ्यासात लक्ष द्यायचं. बीडी, सिगरेट, तंबाखू हे कधीच आयुष्यात हात लावायचं नाही. आजच शपथ घ्यायची. अशा लोकांच्या जवळ सुद्धा जायचं नाही. संगत गुण ते सोबत गुण असते. संगतीचं मी एक खूप छान उदाहरण सांगतो मित्रांनो. तुम्ही बघा मित्रांनो, आपल्या डोळ्यासमोर माती दिसते. त्या मातीमध्ये जर तुम्ही पाणी टाकलं तर त्याचं काय होतं? आणि ती माती जेव्हा हवेसोबत असते तेव्हा कुठे जाते? वर उंच उंच आकाशात उडते. बरोबर ना? माती लागली पाण्यासोबत, बनला त्याचा चिखल. माती जुडली हवेसोबत, गेली उंच आकाशात. तशीच तुमची संगत आहे मित्रांनो. चांगली संगत जर धरलात तर यशाची शिखर गाठतात, उंच यशाच्या आकाशामध्ये भरारी मारतात. वाईट संगतीत राहिलात, फालतू कमेंट्स करणाऱ्या सोबत राहिलात तर तुमच्याही जीवनाचा चिखल व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून मित्रांनो, संगत चांगली निवडायची. आणि संगत चांगली लोक निवडतात हे कळल्यानंतर समोरचा माणूस पण चांगला राहायला सुरू करतो. अरे बाबा, वाईट वागलं तर आपल्याशी कोणी मैत्री करणार नाही, म्हणून तो आपोआप छान वागतो. तर मित्रांनो, हे आजचं छोटंसं संकल्प. परत एकदा आपण गायत्री मंत्र ऐकूया. गायत्री मंत्राचा भावार्थ ऐकूया आणि आयुष्यभर आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या: स्तुती, प्रार्थना आणि उपासना. परत एकदा डोळे बंद करा आणि प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या. पुढच्या आठवड्यात 5 मिनिट याच्यावर चर्चा करून वैदिक गणित घेणार आहोत. मी यातलं काय काय आठवलं तुमच्यापैकी विचारणाऱ्या मुलांना जो चांगलं उत्तर देईल त्याला तपोवनकर सरांतर्फे बक्षीस आहे. निश्चित. डोळे बंद करून लक्षपूर्वक ऐका. भावार्थ पण ऐकायचा आहे आणि याच्याशी तुम्हाला संध्याकाळी झोपताना याच्यावर चिंतन पण करायचं आहे मित्रांनो. कारण कोणतीही ज्ञान जोपर्यंत तुम्ही जीवनामध्ये अवतरत नाही, कोणतंही ज्ञान. एक छोटीशी गोष्ट सांगून सांगतो. 3 मुलं असतात, त्यांना ते गुरु ज्ञान देतात. मग ते जंगलामध्ये फिरत राहतात. जंगलात फिरताना त्यांना एका हाडाचा सापळा दिसतो. तो सापळा असतो कुणाचा? वाघाचा. ते पाहिल्या एक मित्र म्हणते, अरे मला हे जोडता येते. ठीक आहे म्हणते, त्यांना जोडून टाकते. ते जोडल्या दुसरा म्हणते, मी ह्याच्यात मांस रक्त टाकू शकतो म्हणते. ठीक आहे म्हणते, टाक म्हणते. तिसरा म्हणते, मी तर ह्याच्यात जीव टाकू शकतो म्हणते. त्यांना जेव्हा म्हणते ह्याच्यात जीव टाकू शकते, ते दोघं वर झाडावर जाऊन बसतात आणि ह्यानं त्याच्यात जीव टाकते. जीव टाकल्या वाघ ह्याला खाऊन टाकते. म्हणजे त्या व्यक्तीपैकी एकाला ज्ञान होतं, पण ते ज्ञान जे आहे विजडम म्हणजे विवेक मध्ये रूपांतरित झालं नव्हतं. ज्ञान आणि विवेक मध्ये काय फरक आहे मित्रांनो? जेव्हा ज्ञान तुम्ही जीवनामध्ये उतरवता, एखाद्या गोष्टीचं ज्ञान जेव्हा तुम्ही जीवनामध्ये उतरवता, ते होते विवेक. ते काय होते? विवेक होते. त्याला माहित होतं या वाघामध्ये जीव टाकता येते, त्याला माहित होतं, पण ते टाकल्यावर ते आपल्याला खाऊन टाकते याची बुद्धी त्याला नव्हती, म्हणून तो मरून गेला. आणि दुसरे जे दोघं होते त्यांना विवेक होतं. ज्ञानाला त्यांनी इम्प्लिमेंट केलं होतं. तर जीवनामध्ये तुम्हाला इथून फक्त ज्ञान घ्यायचं आहे. आणि जीवनात ज्ञान घेतल्यानंतर जेव्हा तुम्हाला जगण्याच्या शाळेमध्ये, संसाराच्या शाळेत जायचं आहे ना, तेव्हा या ज्ञानाला तिथे जाऊन वापरायचं आहे. तर मित्रांनो, हेही गायत्री मंत्राचा भावार्थ तुम्हाला जीवनामध्ये सदैव वापरायचा आहे. या ज्ञानाला तुम्हाला विवेक रूपामध्ये रूपांतरित करायचं आहे. हे कधी शक्य आहे? श्रवण, मनन आणि निधिध्यासन. आज तुम्ही ऐकलात, त्याच्यावर मनन करायचं आहे. आणि मग जेव्हा जीवनात उतरवतो ना, त्याला शब्द काय आहे? निधिध्यासन. त्याला काय म्हणतात? श्रवण. म्हणा माझ्या मागे सगळ्यांनी म्हणा. श्रवण, मनन, निधिध्यासन. हे सगळ्या गोष्टीत अवलंबायचं आहे. तुम्ही विज्ञान जरी शिकला, तिथे बाष्पीभवन कसं होते किंवा स्केलेटन, तुम्ही जे काही शिकता त्याला विचार करा. 5-10 मिनिट, 15 मिनिट त्याला डायजेस्ट होऊ द्या. म्हैस पण तुम्ही बघता ना, जेव्हा चरायला येते ना, जेवढं काय खायला भेटते रपारप खाते. मग पोटात गेल्यावर काय करते? रवंत करते. त्याला काय करते? रवंत करते. का? त्याला पचवायचं काम करते. तसंच तुम्ही शाळेत आला, किती विज्ञान एकानंतर एक तास येत राहते की नाही?
त्याला खाऊन टाकायचं बकाबक. मग नंतर घरी गेल्यानंतर त्याच्यावर काय करायचं? चिंतन मनन करायचं. मनन अतिशय महत्वाचं आहे. तरच तुम्ही त्या ज्ञानाला विवेकामध्ये रूपांतरित करू शकता. ओके फ्रेंड्स, काय ते म्हणतो म्हणून आज थांबूया. ओम भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. भावार्थाच्या एक एक शब्दाकडे लक्ष द्या. तूने हमें उत्पन्न किया, पालन कर रहा है तू, तुझसे ही पाते हैं प्राण हम, दुखियों के कष्ट हरता है तू, तेरा महान तेज है छाया हुआ सभी स्थान, सृष्टि की वस्तु में तू हो रहा है विद्यमान, तेरा ही धरते ध्यान हम, मांगते तेरी दया, ईश्वर हमारी बुद्धि को श्रेष्ठ मार्ग पर चला, दाता हमारी बुद्धि को वेद मार्ग पर चला, पिता हमारी बुद्धि को सत्य मार्ग पर चला. Everybody close your eyes. ओंकार जाप. पुन्हा एकदा मित्रांनो, आपल्या सर्वांचे आभार. आपल्या सर्वांनी हे अतिशय शांततेने ऐकलात. एखाद्याजवळ ज्ञान असतं पण ते जोपर्यंत दुसऱ्याला देत नाही त्याचा आनंद त्याला होत नाही. आणि मनामध्ये एकच इच्छा आहे की तुम्ही जे भविष्य बनणार आहात त्या ज्ञानाला घेऊन देशाचं भविष्य बनवावं. या एका छोट्याशा आशेने तुमच्यासोबत जुळण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे लगेचच मी अपलोड पण करणार आहे. याची लिंक मी सरांना पाठवतो आणि इथं पण लिहितो. तुमच्या मित्रांसोबत तुम्ही शेअर करू शकता. ओके फ्रेंड्स, थँक्यू. थँक्स अ लॉट. स्टॉप द व्हिडिओ.